जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। तथागत गौतम बुद्धांचा विजय। हे काय मागण्या आहेत आपल्या आज? सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जळगाव जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला यासाठी आलेलो आहेत की पूर्ण भारतामध्ये आज तुम्ही बघत असाल बोद्धगया मंदिरासंदर्भामध्ये सर्व बौद्ध समाज व बहुजन समाज ह्या बोद्धगयाकरता लढत आहे। भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी आमचे धर्मगुरू भंतेजी त्या ठिकाणी बसून आहेत, परंतु या जाळ्या कातडीच्या सरकारला आतापर्यंत जाग आलेला नाही आहे। कारण की या ठिकाणी त्यांना आमच्या ज्या मागण्या आहे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत। त्यांचं असं कारण आहे की त्या ठिकाणी त्यांना फक्त ब्राह्मणवाद त्या ठिकाणी त्यांना हवा आहे। ज्या वेळेस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने कायदा दिलेला होता 26 जानेवारी 1949 रोजी, त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी कायदा लिहिला, त्यानंतर 26 जानेवारी 1950 हा लागू करण्यात आला। त्यावेळेस या भारताचे सर्वप्रथम पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यावेळेस या बोद्धगयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांनी कायदा हा वेगळा काढला, त्यावेळेस हा कायदा असा होता की बोद्धगया मंदिर कायदा 1949 हा त्यांनी कायदा काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की यामध्ये फक्त बौद्ध लोक 4 लोक राहतील आणि 5 लोक या ठिकाणी ब्राह्मणवादचे लोक राहतील। तर या ठिकाणी कुठेतरी आम्हाला असं वाटतं हा चुकीचा कायदा आहे ना, ह्या कायद्याला रद्द करण्यात यावे अशी आमची पूर्णपणे भीम आर्मी भारत एकता मिशनची टीम या ठिकाणी जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि या माध्यमातून आम्ही दुसरी मागणी अशी आहे आमची की आमचे भीम आर्मी भारत एकता मिशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहे, आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहे, ते पूर्ण भारतामध्ये ओबीसी समाज असो, बहुजन समाज असो, सर्व समाजाकरता SC ST OBC समाजाकरता रात्रंदिवस मेहनत घेतात, रात्रंदिवस ते रोडावरची लढाई लढतात। परंतु लढत असताना त्यांना जिथेही जात असतात, आज मागे तुम्ही बघितले असेल मागच्या वर्षी त्यांच्यावर गोळीचा वार झाला होता, त्यांना गोळी लागली होती, त्याच्यानंतरही त्यांना सुरक्षा कमी मिळाली। आमची अशी विनंती आहे की त्यांना Z+ सुरक्षा मिळावी अशी आमची या निवेदनद्वारा विनंती आहे। मी गणेश सपकाळे, भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष आहे। आम्ही भीमकन्या बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आहोत। आमची अशी इच्छा आहे की बोधिगया हे मंदिरात न रूपांतर होता ते विहार हे आमचं विहारच राहावं। जसं ख्रिश्चनाच्या याच्यामध्ये कोणतेही लोक इतर चालत नाहीत, जसे हिंदूच्या याच्यात चालत नाहीत, जसे मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये सुद्धा चालत नाहीत, तसे मग आमच्या विहारात इतर धर्माचे लोक का घुसत आहेत? आमची अशी इच्छा आहे आणि आम्ही असं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना की हे आमचं जे निवेदन आहे ते माननीय पंतप्रधानाकडे व तसेच माननीय राष्ट्रपतींकडे आमचं हे निवेदन त्यांनी द्यावं एवढी आमची सर्व भीमकन्या बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांना विनंती आहे। विशाखा अशोक हनुमते।